श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या गोष्टीच्या वेळी अभिमान आणि वाईट गोष्टीच्या वेळी चिंता करू नका. दोन्ही बदलणार आहे. शब्द हे चावीसारखे आहे. जर त्यांची योग्य निवड केली तर कोणाच्याही हृदयाचे टाळे उघडू शकतात आणि कोणाचंही तोंड बंद करू शकतात. असा कोणताच माणूस नाही की त्याच्या आयुष्यात समस्या नाही, अशी कोणतीच समस्या नाही की तिचं उत्तर नाही. श्री स्वामी समर्थ. आज आपण आपल्या जीवन संचित या मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत आध्यात्मिक मुक्त चिंतन. अध्यात्माने आपलं चिंतन कसं होतं? ब्रह्माशी परम ऐक्य. सारे अवकाश अवकाशोत्तर पैस निरवकाशात वितळून जातात, त्यात लय पावतात. हे केवळ सत्य आहे, मूलतत्व आहे. अशा मूलतत्वातच साक्षात्कारी संताला केवळ स्वरूप अशी मुक्ती मिळते. मग यापासून पुन्हा फिरणे होत नाही. ती अनंत रूपात विरणारी, सतत अक्षय लाभणारी चिरमुक्ती असते. मुक्ततेचे, ब्रह्मानंदाचे, देवाच्या शहराचे नागरिक झाल्याची सतत जाणीव यांना असते. तो प्रत्यक्ष देव झालेला असतो, त्याच्याशी एक झालेला असतो. त्याचे आत्मरूप त्या विश्वात्मरूपाशी ऐक्य पावते. त्याची वृत्ती जगदाकार होते. वेळप्रसंगी सर्व ब्रह्मांडालाही व्यापेल इतकी मोठी होते. त्याला वैश्विक जाणीव प्राप्त होते. परमात्म्याची सत्ता ब्रह्मांडाला व्यापून आहे ही अनुभूती येते. सर्वत्र अणुरेणू तोच भरून राहिला आहे हे समजते. भेद द्वैत पूर्ण समूळ नष्ट होते. यामुळे सर्वाभूती समत्व हा मोठा गुण अशा संतांच्या अंगी स्वाभाविकच प्रगट होतो. या संतांची ही एकात्मता अवर्णनीय असते. वाचे बोलता नये ही स्थिती असते. या मार्गाने हा स्थितप्रज्ञ पोचतात. तोच मार्ग स्थिती ही शब्दाने सांगता येत नाही. अशा सत्पुरुषांमध्ये अतीव पुण्य जन्म स्वायती व त्या योगाने आपसुकच होणारी दया, क्षमा, शांती, करुणा हे महत्गुण आपोआपच प्रकट होतात. आध्यात्मिक नादाच्या ताल, तीव्रता, सूर याचा असीमत्वात लय झाल्याने सृजनशील परोपकाराची पूजा होते. परमशांती कशी मिळते? साक्षात्काराच्या असीम आनंदाबरोबरच परमशांतीचा लाभ होतो. शांतीचे प्रकार: शाश्वत आनंदाच्या अगोदरच असलेली शांती, आनंदावर प्राप्त होणारी शांती ही पराशांती होय. या शांतीमध्ये अंतर्गत सर्व पातळ्यांवर समता शांती असते. शेवटी ज्यांनी शून्य संपादन केले ते शून्यातच मिळून गेले. ज्यांच्या अंतःकरणात तुडुंब भक्ती भरलेली असते अशा महद्भक्तांची बाजू परमात्मा नेहमीच घेतो. शाश्वत ईश्वराच्या भक्तीच्या धगधगीत ज्वालेत अशा भक्तांचा म्हणजे संतांचा समाज बनतो. शाश्वत विजय, सदा मांगल्य हे देवाचे स्वभाव विशेष अशा भक्तांमध्येही येतात. हा समाज अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र प्रयत्नशील असतो. भिन्न भिन्न मार्गाने वाटचाल करीत शेवटी समर्पण एका आत्मतत्वावर आरूढ होतात व अनादिकालापासून अनंतापर्यंत आकाशात घनगर्जना करणाऱ्या मेघाप्रमाणे ईश्वराचा शुभ संदेश देणाऱ्या साऱ्या जगास ते गर्जून सांगतात. आध्यात्मिक मुक्त चिंतन. श्री स्वामी समर्थ.